नमस्कार. 7:30 वाजलेले आहेत. मी निघालेलो आहे आपल्या महिंद्रा कंपनीत. त्याचा वाढदिवस आहे 79वा, तर ती साजरी करण्यासाठी निघालेलो आहे. आता मी घराच्या बाहेर पडलेलो आहे. तर निसर्ग सौंदर्य फारच छान आहे. 8 वाजलेले आहेत तेव्हा मस्त वाटत आहे. पक्ष्यांचा चिवचिवाट हा नंबर 1 असा सुगंध देत आहे, आवाज देत आहे. तरी इकडे तिकडे निसर्ग अशी फुले फुललेले आहेत. हिवाळ्याचा दिवस आहे, मस्त वाटत आहे. तरी मी बाहेर आलेलो आहे रोडवरती. हे बघा, आयशर असे तयार होतात. ही साठा आहे त्याचा. आणि वाजलेले आहेत 8:15, म्हणजे 8:15 वाजलेले आहेत. असा तयार होतो साठा आयशरमध्ये. तरी फायनल मी बसमध्ये बसलेलो. हा चुकीचा गेट आहे. आता चलावे म्हटलं आपल्या गेटवरती. दुसऱ्याच्या ह्या दोघांमुळे मी चुकीच्या बसमध्ये आलेलो. 9 वाजलेले तेव्हा. चला अख्ख्या रोडला आम्ही तिघत चाललो. या दोघांमुळे फारच झालं नुकसान. मग आपल्या गेटवरती आपण आलेलो आहे. बघितलं महिंद्रानं, तरी आपण आतमध्ये आलेलो आहे. हा मित्र सेल्फी घेत आहे. मस्त असे इकडे तिकडे वाटत आहे. पोरो हे रंगीबेरंगी रंग घालून, कपडे घालून नंबर 1 आलेले आहेत. चला मग आपण आपल्या शॉपकडे जाऊया. हे आपलं कंपनीचे बस स्टँड, महिंद्रा कंपनीचे बस स्टँड आहे. चला आपण काहीतरी बघू. हे स्नॅक्स दिलेले आहे कंपनीमध्ये खाण्यासाठी. सकाळी सकाळी नाश्त्यासाठी 10 वाजलेले होते. इथे काम करत आहे. हे रोबोट आहे. इथून आम्ही सुरुवातीला इन करतो, म्हणजे आयडेंटिटी कार्ड लावतो. तेव्हा 10:30 वाजलेले. पर सारीकडून पॅक केलेले, कारण की लांबूनच पाहावे. तर मी टी शॉपला निघालो. टी ब्लॉक ते टिपर, म्हणजे ट्रक होते, टिपर तरी आतमध्ये जाऊ, बघू पी शॉपमध्ये काय आहे, कसं बनतात ट्रक. तरी हा आहे ट्रक. हा बॉडी आहे नंबर 1 असं वाटलं हा शॉप मला. टिप्परमध्ये म्हणजे रोबोटद्वारे काम केले जातात सर्व शॉपमध्ये. असं बघून मला चांगलं वाटलं. पी शॉपला मी कधी नाही आलेलो. मस्त वाटला. पर हरत्या शॉपमध्ये बंदिस्त केलेलं, कारण की समोर जाता येत नाही. हरत्या काम बघता येत नाही, लांबूनच बघावे लागत होते. 11 वाजलेले तेव्हा मी शॉपमध्ये होतो. हे बघा, रोबोटद्वारे काम केले जातात असं. हा नंबर 1 आहे हा शॉप. स्पीकर सोडा थोडं. चलो वाजवा.
तरी मी आता फार कंटाळलेलो. आता म्हटलो निघायचो आता आपल्या रूमकडे. मग मी जात होतो, लोक पण जात होते. फार कंटाळलेले, ऊन फार कडक होते. ऑटोत फायनली मी बसलेलो रूमकडे जात असताना. फार भरलेला ऑटो, 6-7 लोकांनी. फार दाटण अशी होत होती. पर निघायचं तर असेल तर असेच जावे लागेल. फायनली मी आलो कंटाळून फार आपल्या रूमकडे. तेव्हा वाजलेले 12. कधी झोपेन असे झालेले होते. सारा अंग दुखत होते, डोके दुखत होते. त्यानंतर मी दरवाजा उघडलेला आणि निवांत रूममध्ये आलेलो. कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर सबस्क्राईब करून टाका. असाच मिनी ब्लॉग पुढे घेऊन येतात आणि असेच सपोर्ट करत राहा तुम्ही.